नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही धन की बात या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करते. आज आपण शेअर मार्केट ट्रेडिंगमध्ये रोजच्या रोज पैसे कमवून कसं काही श्रीमंत होता येईल याविषयी जाणून घेणार आहोत. म्हणजेच ट्रेड विथ निलेश पाटील. रोज पैसे कमवा आणि प्रॅक्टिकली शिका. आणि त्यासाठी साम टीव्हीच्या स्टुडिओमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत अर्थातच नील्स एंटरप्राइजेसचे संस्थापक, संचालक आणि प्रसिद्ध शेअर मार्केट तज्ज्ञ निलेश पाटील. सरांचं स्वागत करूया. निलेशजी, स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओत. थँक्यू. सरांशी चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी त्यांची ओळख करून देते. निलेश पाटील हे NLP एक्सपर्ट आणि NISM प्रमाणित शेअर मार्केट ट्रेडर आणि मानसशास्त्राचे डॉक्टर देखील आहेत. हे विशेष षत्वाने अधोरेखित करायचं इथे मला. तर नुकताच त्यांनी 500हून अधिक लाईव्ह प्रॅक्टिकल ट्रेडिंग सेशनसुद्धा केलेले आहेत आणि देशभरात असं करणारे ते एकमेव आहेत. लाईव्ह प्रॅक्टिकल ट्रेडिंग करणारे डॉक्टर निलेश पाटील हे भारतातील पहिले व्यक्तिमत्व आहे. निलेश पाटील यांना गेल्या 12 वर्षांहून अधिक काळचा ट्रेडिंगचा आणि 7 वर्षांहून अधिक काळचा शेअर मार्केट प्रशिक्षणाचा अनुभव आहे. तसंच आजतागायत त्यांनी 15,000हून अधिक विद्यार्थ्यांना शेअर मार्केटचं रीतसर प्रशिक्षण दिलं आहे. त्यांना त्यात एक्सपर्ट केलेलं आहे. निलेश पाटील सरांच्या प्रशिक्षण वर्गाच्या मध्ये त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना शेअर मार्केटमधील सायकोलॉजी म्हणजे शेअर मार्केटचं मानसशास्त्र नेमकं काय असतं त्याचं रहस्य शिकवलेलं आहे आणि त्यांच्या डोळ्यासमोर त्यांनी लाईव्ह ट्रेडिंग करून सुद्धा दाखवलेलं आहे. नील्स एंटरप्राइजेस 100 करोडचा टप्पा पार करण्याच्या मार्गावर आहे आणि शेअर मार्केटमधील उत्कृष्ट कार्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून त्याचा सत्कार देखील झालेला आहे. त्यांना पुरस्कार अनेक प्रतिष्ठेचे मिळालेले आहेत आणि आणखी अनेक माध्यमातून त्यांनी शेअर मार्केटमधील कामगिरीवर त्यांच्या कामगिरीबद्दल त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. तसंच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना प्रसिद्ध इंडियन मॅगझिनच्या वर्षपूर्तीच्या आवृत्तीमध्ये त्यांना टायकून्स ऑफ द टुमॉरो असा त्यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर आत्मनिर्भर भारत योजनेतर्फे त्यांचा सत्कार झालेला आहे. जर तुम्हाला शेअर मार्केट शिकायचं असेल, ट्रेडिंग कसं करतात याचं ट्रेनिंग घ्यायचं असेल आणि पैसे कमवायचे असतील तर निलेश पाटील शेअर मार्केट या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता. अतिशय प्रसिद्ध असं चॅनल आहे. अनेक सबस्क्रायबर्स आहेत या चॅनलचे. तसंच मोफत शेअर मार्केटविषयी जर तुम्हाला सल्ला घ्यायचा असेल त्यासाठी सुद्धा तुम्ही निलेश सरांशी संपर्क करू शकता. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया आणि सगळ्यात आधी आपण सरांकडनं हे जाणून घेणार आहोत की शेअर मार्केटमध्ये पैसे कमवणं सोपं आहे का आणि जर आहे तर शेअर मार्केटमध्ये कोण कोण ट्रेडिंग करू शकतं आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जेव्हा नवीन असतो, नवखे असतो तेव्हा शेअर मार्केटमध्ये कसं वावरावं. सर काय सांगाल याबद्दल? बघा, शेअर मार्केटबद्दल बोलायचं तर की पैसा कमवणं सोपं आहे तर नक्कीच सोपं आहे, पण कोणासाठी? की ज्यांची प्रॅक्टिस असेल आणि प्रॅक्टिस पण कुठली प्रॅक्टिकली. म्हणजे आपण बघतो की भरपूर यूट्यूब चॅनल आहेत, भरपूर गोष्टी आहेत आणि त्यामध्ये काय असतं की सर्वजण शेअर मार्केटचं नॉलेज देतात, पण ते थिअरीनी की शेअर मार्केटमध्ये असे पैसे कमवा, असे इंटरडे ट्रेडिंग करा किंवा हे चार्ट वापरा, पण प्रॅक्टिकली कोणी शिकवत नाही. आणि मला समजलं की अरे प्रॅक्टिकली शिकवल्याशिवाय त्याच्यामध्ये प्रॉफिट होऊच शकत नाही. म्हणजे लोकांना समजत नाही. आपण बोलतो पेपर ट्रेडिंग करा, पण पेपर ट्रेडिंगमध्ये इमोशन नसतात. भरपूर माझे मित्र आहेत ते बघत असतील की ट्रेडिंग करतात आणि लॉस होतो. याचं कारण का प्रॅक्टिस नाही. प्रॅक्टिस कुठली नाही, प्रॅक्टिकली आपण करत नाही. प्रॅक्टिकली म्हणजे कसं की खऱ्या पैशाने थोडंफार एक लॉटनी किंवा एक क्वांटिटीनी आपण काय करतो, पेपर ट्रेडिंग करतो. पेपर ट्रेडिंगमध्ये आपण लाखो कमवतो, पण आपल्याला वाटतं, कॉन्फिडन्स येतं की हा खरोखर मी लाखो कमवले किंवा लाखो लॉस झाले तरी पण काय वाटत नाही, कारण का ते खोटे असतात. पण खरे पैसे आपण लावतो तेव्हा आपला 10 रुपये जरी गेले किंवा 100 रुपये जरी गेले तरी आपला भरपूर हर्ट होतं. तर त्याच्यामुळेच हाच प्रॉब्लेम आहे की लोकांना खूप गेल्यानंतर कठीण वाटतं की का नाही होतं माझ्याकडनं. तर आम्ही काय केलं, याच्यावरती एक सोपंसं उपाय काढलेला आहे. सोपाच उपाय काय की चला मी तुम्हाला प्रॅक्टिकली शिकवतो. प्रॅक्टिकली म्हणजे काय की चला आपण एक लॉटनी किंवा एक क्वांटिटीनी ट्रेड करूया. मी करतो, माझ्यासोबत तुम्ही करा. माझा प्रॉफिट झाला, तुमचाही प्रॉफिट होईल आणि लॉस झाला तर लॉस कसं आपण आटोक्यात आणू ते सुद्धा आपण करू शकतो. आणि तुम्ही सांगाल तर कोण करू शकतो. आपल्याकडे जवळजवळ 14-15 वर्षाच्या मुलापासून ते 80-90 वर्षाच्या आजोबांपर्यंत येतात. कारण काय कसं असतं की आपण स्टॉक मार्केटला एकदम सोपं केलं आहे. आपल्याला बघा 3-3, 4-4 स्क्रीनची गरज लागत नाही. तुम्ही बघत असाल की यूट्यूबवरती किंवा इंस्टाग्रामवरती लोक 3-3, 4-4 स्क्रीननी दाखवतात की ट्रेडिंग करतात. आपल्याला एक मोबाईल पुरेसा आहे. आपण इंडिकेटर, चार्ट किंवा कुठलं आपण बोलतो ना की इंडिकेटर वापरा, चार्ट वापरा किंवा कुठली स्ट्रॅटेजी वापरा, तर ह्यांचा उपयोग करत नाही. आपण सरळ सोपं एकदम सायकोलॉजीच्या आधारे ट्रेड करतो. म्हणजे कसं असतं की ट्रेंडनुसार आणि त्याच गोष्टी आपण सोप्या पद्धतीने शिकवतो की एखादा अशिक्षित माणूससुद्धा
ते करू शकेल. तर बघायला गेलं तर आपल्याकडे हाऊसवाईफ भरपूर प्रमाणामध्ये ट्रेडिंगसाठी येतात, कारण का त्यांना एकदम ते सोपं वाटतं त्या गोष्टी की हां व्यवस्थित चाललेलं आहे. कारण का घरी बसून पार्ट टाईम काहीतरी म्हणजे आपले जे मिस्टर आहेत त्यांना सुद्धा आपण मदत करू शकतो, आपल्या मुलाबाळांच्या करिअरसाठी मदत करू शकतो. तर हाऊसवाईफ भरपूर येतात, खूप जण रिटायर झालेली आहेत, ती रिटायर झालेली मंडळी येतात, खूप जण कॉलेज संपलेली मुलं आहेत किंवा कॉलेजमध्ये आहेत, त्यांना काहीतरी मोठं काहीतरी करायचं आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आजच्या पिढीची स्वप्न काय आहेत की मोठमोठ्या गाड्या, मोठमोठे बंगले. तर त्यासाठी ते लोक सुद्धा येतात. पण कसं आहे की मी हे सुद्धा सांगतो की प्रॉफिट करणं जसं सोपं वाटतं तर तेवढं सुद्धा सोपं नाही. सोप्यासाठी काय करायचं, प्रॅक्टिकली शिका. आणि मला खूप आनंद होतोय की पूर्ण इंडियामध्ये आणि आशियामध्ये सुद्धा उल्लेख आला आहे की आपणच एक आहोत जे प्रॅक्टिकली शिकवतात. आता तुम्ही म्हणाल की दुसरे प्रॅक्टिकली का नाही शिकवत, कारण का दुसरे प्रॅक्टिकली शिकवत नाही याच्यामध्ये रिस्क आहे. कारण का एवढे लोक 1000-1200 लोक तुमच्यावर ट्रेड करतात, एखादं नुकसान झालं तर प्रॉब्लेम होऊ शकतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर काही नियम असतात, त्या नियमाचं उल्लंघन पण आपण करू शकत नाही. पण माझा जो कन्सेप्ट आहे किंवा माझं जे इंटेन्शन आहे की खरोखर लोकांचा प्रॉफिट झाला पाहिजे, खरोखर लोकांना मनापासून शेअर मार्केट समजलं पाहिजे. कारण का मी जवळजवळ 15 वर्षापासून स्टॉक मार्केट करतोय. 2011 ते 2016 माझासुद्धा लॉस होत होता. पण नंतर मला कळलं की अरे कुठली स्ट्रॅटेजी आपल्याला प्रॉफिटेबल बनवू शकत नाही. आपल्याला प्रॉफिटेबल बनवू शकते ती आपली मानसिकता, आपली सायकोलॉजी. तर मी नेहमी बोलतो की 99% सायकोलॉजी आहे आणि 1% फक्त स्ट्रॅटेजी आहे. तर सायकोलॉजीने आपण कुठलाही ट्रेड घ्या, तुम्ही बायचा घ्या, सेलचा घ्या, कॉलचा घ्या, पुट घ्या, तुमची सायकोलॉजी नीट असेल, जो ट्रेड घेतला आहे तुम्ही प्रॉफिटमध्ये आणाल किंवा लॉस जरी झाला तरी कमी प्रमाणात तुम्ही लॉसमध्ये आटोक्यात आणू शकता. अच्छा, निलेशजी, तुम्ही आता बोलताना तुमच्या उत्तरात उल्लेख आला की प्रॅक्टिकली शिकलं बरोबर. पाहिजे, प्रॅक्टिकली शिकलं पाहिजे. पण आपली एकूणच शिक्षण व्यवस्था बघितली ना, त्यात पुस्तकी ज्ञानावर खूप भर असतो. पण आता शेअर मार्केटचं प्रॅक्टिकल नॉलेज घ्यायचं म्हणजे नेमकं काय शिकवता तुम्ही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे या प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? बघा, प्रॅक्टिकल ट्रेनिंग म्हणजे काय की मला लोकांना सांगायचं आहे ट्रूथ ऑफ स्टॉक मार्केट. म्हणजे आता भरपूर लोक तुम्ही बघितली तर ते मोठे मोठे इन्व्हेस्टमेंट करायला जात नाही की लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करत नाही कोण की 5 वर्ष 10 वर्ष. आजकाल काय चाललंय की लगेच मला पैसे आले पाहिजे. काही लोक एका दिवसात आले पाहिजे, काही लोक 10 दिवसात, काही 20 दिवसात, काही 2 महिन्यात. तर त्याच्यामुळे प्रॅक्टिकली म्हणजे काय की नक्की आपण रॅट रेसमध्ये आहोत की खरं शिक्षण घेतोय. रॅट रेस म्हणजे काय, सर्वजण इंडिकेटरवरती चाललेत, सर्वजण कॅन्डलस्टिकवर चालले, सर्वजण चार्टवरती चाललेत आणि जे आपण इंस्टाग्राम बघतो किंवा यूट्यूब बघतो त्याच्यात पण तेच चाललंय. पण मला लोकांना रॅट रेसमध्ये काढून ट्रूथ ऑफ शेअर मार्केट सांगायचं आहे की बघा हे त्याच्यावरती आधारित नाही आहे, ना कॅन्डलस्टिक, ना चार्ट, ना इंडिकेटर. ते तुमचं माइंडवरती आहे. जर तुमचं 99% जर तुम्ही माइंडचा वापर केला तर तुम्हाला कोणीच हरवू शकत नाही. प्रॅक्टिकल म्हणजे मी काय करतो की बघा की आपण काय सांगतो की सर तुम्ही पण ट्रेड करा, जे माझे स्टुडंट आहे आणि मी पण करतो, चला एक लॉटनी करू, एक क्वांटिटीनी करू आणि बघा की आपण कुठे चुकतोय. बघा प्रॉफिट झालं तर कसं होतो, लॉस झालं तर कसं होतो. कारण का प्रॅक्टिकल म्हणून शिकवत नाही. सर्वजण काय करतात की शनिवार रविवारी क्लास घेतात किंवा मार्केट संपल्यावरती क्लास घेतात. तर मुलांना कसं समजणार, किंवा रेकॉर्डेड क्लास असतात, ऑलरेडी प्रॉफिट झालेला असतो. पण मी जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतो कोणाच माहीत नसतं काय होणार. आणि मी 1000 लोकांसमोर पण वर्कशॉप केलेत की 1000 लोक आहेत आणि मला माहीत नाही काय होणार आहे. त्यांच्यासमोर मी पण ट्रेडिंग करतो आणि त्यांना पण सांगतो की तुम्ही पण करू शकता. असं कंपल्सरी आपण बघू शकता की होतं की नाही. आणि त्यामध्ये काय होतं, लोकांना आपल्या चुका समजतात की प्रॅक्टिकली आम्ही चुका कुठे करतो. म्हणजे लोक त्या रॅट रेसमध्ये राहत नाही. आता आपले जे खूप लोक आता ट्रेडिंग आपले करत असतील, जे आपले बघतायत, जे आपले लोक बघतायत की काय चाललंय काय नाही चाललंय, ते खूप लोक आपले मित्रपरिवार खूप लोक ट्रेडिंग करत असतील. पण त्यांना समजत असेल की अरे मी ट्रेडिंग करतोय, एक दिवस प्रॉफिट होतो, दुसऱ्या दिवशी लॉस, एक दिवस प्रॉफिट होतो, दुसऱ्या लॉस. तर त्याच्यामागे कारण काय, तर त्याच्यामागे कारण हे आहे की सायकोलॉजी म्हणतोय पण नक्की काय. 4 गोष्टी आहेत. एक तर आपण ग्रीडवरती कंट्रोल ठेवत नाही. ग्रीड म्हणजे काय की समजा आपल्याला 10-20 पॉईंट भेटलेत पण त्याच्यावरती कंट्रोल नसतो. आपल्याकडे पेशन्स नसतो की प्रॉफिट होईपर्यंत वाट बघण्याचं पेशन्स ते नसतं. त्याच्यात ओव्हर ट्रेडिंग म्हणजे 2 ट्रेडमध्ये पैसा आला तर तिसरी ट्रेडिंग. आणि चौथी महत्त्वाची म्हणजे कुठल्या मेंटॉरचं आपल्याला सानिध्य लाभत नाही, मेंटॉरचं गायडन्स भेटत नाही. जीवनामध्ये कुठल्याही कामामध्ये मेंटॉर असणे खूप गरजेचं आहे की नक्की तुम्हाला काय करायचं आहे. आजकाल मार्केटमध्ये जे मेंटॉर आहेत त्यांना फक्त फीस घ्यायची आहेत. फीस घेतलं तुमचं काम झालं, कोणी रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही की बाबा आम्ही शिकवलं आहे, तुमचं तुम्ही बघा, मी शिकवलं, तुझा प्रॉफिट तुझा, तुझा लॉस तुझा, मी काही त्याच्यामध्ये करणार नाही का, मी नॉलेज दिलं आहे. पण माझं तसं नाही. मी क्लायंट जे पण असतील, स्टुडंट जे पण असतील, त्यांना मी काय सांगतो की यार मी तुमच्यावर उभा आहे, चला आपण ट्रेडिंग करूया. तुम्ही माझ्यासोबत ट्रेडिंग करा, भले एक लॉट नाही करा पण प्रॅक्टिस करा आणि नंतर मग लॉट वाढवा किंवा क्वांटिटी वाढवा. तर ते आपण करतो. म्हणजे प्रॅक्टिकली म्हणजे खरोखर प्रॅक्टिकल. असं नाही की पेपर ट्रेडिंगवरती करा आणि प्रॅक्टिकल केल्याशिवाय आपल्याला कळणार नाही असं आहे. त्याची 2 उदाहरणं पण माझ्या लक्षात येतात. तर सर्वात पहिलं समजा की मी तुम्हाला सांगितलं की हे पुस्तक वाचा आणि तुम्ही पाण्यामध्ये पोहायला शिका. तर पुस्तक वाचून तुम्ही पोहायला शिकाल का, नाही. जोपर्यंत पाण्यात उडी मारत नाही, त्याची प्रॅक्टिस करत नाही, नाकातोंडात पाणी जात नाही, तोपर्यंत तुम्ही कसं शिकणार. तर त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यात उतरावं लागेल. पेपर ट्रेडिंग
ठीक आहे की तुमचं प्रॅक्टिस होतं की ही स्ट्रॅटेजी अशी आहे, पण त्याच्यामुळे तुमची सायकोलॉजी बिल्ड नाही होत. सायकोलॉजी म्हणजे काय, लॉस ॲक्सेप्ट करण्याची पण ताकद पाहिजे. स्टॉक मार्केट म्हणजे फक्त प्रॉफिट नाही, लॉससुद्धा होतो, पण ती लॉस ॲक्सेप्ट करायची ताकद पाहिजे आणि लॉस ॲक्सेप्ट केल्यानंतर मोठा प्रॉफिट कसा करतात त्याचा गायडन्स पाहिजे. तर ह्या गोष्टी आम्ही प्रॅक्टिकली शिकवतो आणि त्यासाठी आम्ही फ्रीमध्ये डेमोसुद्धा अरेंज करतो की डेमोमध्ये दाखवतो की चला तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने प्रॉफिट करतात किंवा लॉस झाला तर कसं मॅनेज करतात. आणि खूप लोक म्हणजे 400-500 लोक आपल्या डेमोला अवेलेबल असतात. तर तुम्हाला सुद्धा करायचं असेल, डेमो बघायचा असेल तर तुम्ही आपलं चॅनल आहे निलेश पाटील, त्याला सबस्क्राईब करू शकता आणि डेमोसाठी जे नंबर आहेत त्याच्यावरती कॉल करून तुम्ही अटेंड करू शकता. नक्की. जर शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचं आणि त्याचं प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला हवं असेल तर डॉक्टर निलेश पाटील हे नक्कीच तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन करू शकतात आणि त्यासाठी त्यांचं यूट्यूब चॅनल आहे ते नक्कीच सबस्क्राईब करा किंवा स्क्रीनवर जे नंबर दिसत आहेत ते तुम्ही नोंद करून घ्या आणि त्यावर सरांशी संपर्क साधू शकता आणि सरांचं मार्गदर्शन तुम्ही या ट्रेडिंगविषयी घेऊ शकता. आणखी आपण चर्चा करणार आहोत, मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत शेअर मार्केट तज्ज्ञ निलेश पाटील. सर, मला एक सांगा, शेअर मार्केटमध्ये तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज देता ट्रेडिंगचं, पण त्यावेळी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना स्ट्रॅटर्जी महत्त्वाची, तर ती कशी काय? बघा, महत्त्वाचं क्वेश्चन आहे की स्ट्रॅटेजी. आता स्ट्रॅटेजी मी बघितलं तर हजारो स्ट्रॅटेजी आहेत. म्हणजे तुम्ही बघितलं असेल मार्केटमध्ये तर यूट्यूबवरती एवढे चॅनल्स आहेत की तुम्हाला 1000 स्ट्रॅटेजी सांगतील, पण स्ट्रॅटेजीचं महत्त्व फक्त 1% आहे. सायकोलॉजी महत्त्वाची आहे. बघा, अशी स्ट्रॅटेजी तुम्हाला कधीच नाही भेटणार जी तुम्हाला 100% प्रॉफिट करेल. अशी स्ट्रॅटेजी आयुष्यामध्ये कधी भेटू शकत नाही की 100% प्रॉफिट. तुम्हाला जर प्रॉफिट करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या ग्रीडवरती कंट्रोल पाहिजे, पेशन्स पाहिजे, जसं मी सांगितलं ओव्हर ट्रेडिंग नको. आणि दुसरं म्हणजे काय की प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिस कुठली, थेरीची नाही, प्रॅक्टिकली. म्हणजे तुम्ही स्वतःहून मार्केटमध्ये उतरलं पाहिजे. आधी छोट्या पैशापासून उतरा. म्हणजे काय असं नाही की डायरेक्ट तुम्हाला काय लाखो रुपये घेऊन यायचे आहेत. छोटे म्हणजे तुम्ही एक स्टॉक घेतला तर 100-200 रुपयाला स्टॉक भेटतो, जसं आपण इक्विटीमध्ये बघितलं. आणि ऑप्शनमध्ये काम केलं तर 1000-2000 पासून करू शकतो. म्हणजे असं मोठं करायची काही गरज नाही. त्याच्यामुळे छोट्या पैशातून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि जेव्हा तुमची हिंमत वाढेल, कॉन्फिडन्स वाढेल, तेव्हा तुम्ही मोठ्या पैशाने करू शकता. तर स्ट्रॅटेजी हीच आहे की आपण प्रॉफिट आणि लॉसला मॅनेज करतो. आपल्याला माहीत नाही काय होणार, कोणालाच माहीत नाही. मी तर सांगतो की देवाला सुद्धा माहीत नाही की प्रॉफिट होईल की लॉस होईल की मार्केट वर जाईल की खाली जाईल. तर आपल्या हातामध्ये काय, मॅनेज करणं. आणि ते मॅनेज करायचं काम आपण करतो. तर आपली स्ट्रॅटेजी आहे की लॉस आणि प्रॉफिट हे मॅनेज करणं. आणि आपण कुठल्या स्ट्रॅटेजीवरती न जाता आपण काय करतो, सायकोलॉजीच्या हिशोबाने ते बिल्ड करतो. आणि ते सोपंच आहे. आजपर्यंत जेवढी पण लोक लॉस झाले आहेत, बघा तुम्ही पण विचार करा, जे पाहतायत ते, तुम्ही जे पण लॉस झाले आहेत तुमच्या ग्रीडमुळे, तुमच्या ओव्हर ट्रेडिंगमुळे, तुमच्या पेशन्स नसल्यामुळे, तुम्ही 9:30 वाजता 9:15 वाजता मार्केट सुरू झालं की लगेच एंट्री घेता. जरा थांबा 11पर्यंत. म्हणजे पेशन्ससुद्धा नाही. आणि महत्त्वाचं आहे की तुमच्याकडे कुठला गुरु नाही आहे. तो गुरु तुमच्याकडनं जेव्हा प्रॅक्टिस करून घेईल, आणि असं नाही आहे की हा खेळ 2 दिवसाचा आणि 1-2 महिन्याचा आहे. तुम्हाला शाळेमध्ये 10 वर्ष लागली, तुम्हाला कॉलेजमध्ये 5 वर्ष लागली, कुठला प्रोफेशनल कोर्स केला त्याला 5 वर्ष लागली, तर तुम्ही 2 दिवसात 4 दिवसात कसं शिकणार? तुम्हाला टाईम द्यायला लागेल त्याला. तुम्ही टाईम द्यायला तयार राहा. आणि मी आहेच तुमच्यासाठी. कारण का मला बघा कसं आहे, कसं खोटं नॉलेज नाही द्यायचं. जे खरं आहे ते खरं आहे. टाईम लागेल तर लागेल. हां, पण जर टाईम लावला तुम्ही तर तुम्ही त्या 10%मध्ये 5%मध्ये याल जे पैसे कमवतात. आणि मी तुम्हाला एकट्याला सोडत नाही आहे. तुम्हाला काय सांगितलं, तुमच्यासोबत मी आहे, माझ्यासोबत ट्रेडिंग करा. आता एखादा गुरु हात धरून जर शिकवतोय तर ती अपॉर्च्युनिटी, संधी तुम्हाला घ्यायला पाहिजे. आणि स्ट्रॅटेजीवरती काम न करता कसं माइंडसेटवरती काम करतात ते मी तुम्हाला शिकवणार. नक्कीच. पण तुम्ही आता म्हणालात की शेअर मार्केटमध्ये सहसा लगेच नफा येत नाही, पण अशा काही मोजक्या लोकांमध्ये जर आपल्याला जाऊन बसायचं आहे की नाही, मी जेव्हा ट्रेड करते, मी हात टाकते, मला प्रॉफिट होतं शेअर मार्केटमध्ये, तेव्हा ते मग कशा प्रकारे होतं? बघा, ते होऊ शकतं. कसं आहे की आपण आतापर्यंत जसं तुम्ही बघितलं की 500 लाईव्ह ट्रेड केले, पण आपले 600-700च्या वर लाईव्ह ट्रेड झालेत. आपण दर गुरुवार शुक्रवारी लाईव्ह ट्रेड करतो आणि आपल्यासोबत जवळजवळ 4-5 हजार लोक ते ट्रेड घेतात. आणि त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट काढतो, लॉस होतो, पण लॉसमध्ये कसं मॅनेज करतात ते पण आपण शिकतो. पण तुम्हाला त्या मोजक्यामध्ये यायचं आहे तर माझ्यासोबत तुम्ही दर गुरुवार शुक्रवारी त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. आता गुरुवार शुक्रवार का आपण काय बोलतो, ओव्हर ट्रेडिंग नको. जर आपण सोमवारी पण केलं, मंगळवारी केलं तर काय होणार, ओव्हर ट्रेडिंग. तर 2 दिवस दिले आणि 2-2 ट्रेड दिले तरी आपण आरामात पैसे काढू शकतो. आपण काय करतो, एका दिवशी डबल करायला जातो. तर एका दिवशी डबल न करता महिन्याला 4% कसे भेटतील, 5% कसे भेटतील, कंपाऊंडिंग करायचं आपल्याला. तर ते तुम्हाला शिकायला भेटेल. तर नक्कीच तुम्हाला त्या 5%-10% मध्ये यायचं आहे तर मी तुम्हाला शिकवायला तयार आहे.
तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं तर तुम्हाला समजेल की मी लाईव्ह ट्रेड कसं करतो. अच्छा निलेशजी, मला एक सांगा, आता आपण हे व्हिज्युअल्स बघतोय, त्यात पण आपण बघतोय की अगदी तरुण वयातील मुलं किंवा अगदी गृहिणी पण आहेत, वयोवृद्ध पण आहेत, जे तुमच्याकडे शेअर मार्केट ट्रेडिंगचं ट्रेनिंग घेत आहेत, प्रॅक्टिकली शिकतात. पण बऱ्याचदा तुमचा एक्सपिरियन्स काय, कधी कधी असा कधी कधी डिफिकल्ट जातं, कधी कधी कठीण जातं अशांना शिकवणं? कसं आहे की आधी जेव्हा आपण थेरी शिकवायचो की पूर्ण थेरी शिकवा, तेव्हा कठीण जायचं. आता मी काय करतोय की नाही की प्रॉफिट होईल तीच गोष्ट शिकवायची. म्हणजे आता बघा ना, काही काही लोक असतात ते थोडे गावाकडनं येतात, तर त्यांना आपण समजा पूर्ण थेरी शिकवली की मी 1 महिना 2 महिने शिकवणार, तर त्यांना कंटाळा पण येईल आणि ते पळून जातील. पण आता मी काय केलंय की नाही, ज्यांनी फायदा होणार तीच गोष्ट शिकवायची आणि त्याच गोष्टीवरती आपण लक्ष द्यायचं. आधी भरपूर मला डिफिकल्ट गेलं होतं, पण आता जसं शिकवता एवढे वर्ष झाले तर आता मला सर्वांची सायकोलॉजी माहिती आहे. मी आधी बघतो की त्या माणसाची सायकोलॉजी काय. तुम्हाला सांगतो, माझ्याकडे भरपूर लोक लॉस झालेली येतात. कोणाचं 5 लाख झाला, कोणाचा 10 लाख झाला ऑप्शनमध्ये, तर त्यांची सायकोलॉजी नीट करायची असते. त्यांना माहिती आहे की त्यांच्या चुकीमुळे झालं आहे, तर त्या लोकांना ट्रीट करायला मला आवडतं. तर तुम्ही पण कोणी जास्त लॉस केला असेल तर प्लीज मला व्हिजिट द्या, त्याच्यातून मी तुम्हाला बाहेर काढू शकतो. निलेशजी, खरं तर संपूर्ण भारतामध्ये, मगाशी मी तुमच्या ओळख करून देताना तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये उल्लेख केला की तुम्ही एकमेव भारतीय आहात ज्यांनी लाईव्ह ट्रेडिंग केलेली आहे, आणि ही 500 पेक्षाही जास्त वेळ. तर मला एक सांगा, हा अनुभव कसा होता आणि काय काय बदल होत गेलेत लाईव्ह ट्रेडिंग मध्ये आता, म्हणजे आणि सध्याचे मार्केट ट्रेंड्स काय? पण कसं होतं की जेव्हा कोरोना आला होता तेव्हा मी बघत होतो की भरपूर लोक लॉस करत आहेत आणि भरपूर लोकांना राईट गायडन्स नाही भेटत आहे. खूप इन्फ्लुएन्सर असे होते की लोकांकडनं पैसे घेणं, लोकांना फसवून 5-10% पैसे घेणं असं चाललं होतं. तर मी ठरवलं की लोकांची काहीतरी मदत केली पाहिजे. मी पहिल्या लोकांना शिकवत नव्हतो, पण मी पण एकदम बॅकग्राऊंड म्हणजे गरिबीतून आलो आहे, तर मी स्वामी समर्थांना मानतो. त्यांना मी कमिट केलं होतं की मी काय झालं तर लोकांची मदत करीन. तर मला राहवलं नाही. मी बोललो की आपण एकच काम करू शकतो, जे आहे ते लोकांच्या डोळ्यासमोर दाखवणं. कारण का जे पण लोक फसवतात इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती, ते काय करतात, खोटे प्रॉफिट अँड लॉस ते फोटोशॉपने करू शकतात किंवा खोटं दाखवू शकतात. मी काय केलं की समोरासमोर जर तुम्ही प्रॉफिट करतात, मी समोरचा दाखवतो तर विश्वास ठेवा. आणि असा फिन इन्फ्लुएन्सर तुम्हाला भेटत असेल की जे तुम्हाला मोठमोठे प्रॉफिट दाखवत आहेत किंवा तुमचे पोर्टफोलिओ दाखवत आहेत, तर ते न बघता त्याला समोरासमोर करायला सांगा. तर माझं इंटेन्शन ते होतं की जे फ्रॉड लोक आहेत त्यांना फ्रॉडगिरी त्यांनी आपल्या सामान्य माणसाने केली नाही पाहिजे. कारण का आपण मराठी बोलतो आणि मराठी लोकांसाठी काय करणार नाही तर कसं होणार. तर त्याच्यामुळे मराठी लोक आपण बोलतोय, भारतीय बोलतोय, तर त्यांना फसवण्यापासून रोखण्यासाठी हा लाईव्ह ट्रेडिंग सुरू केला. खूप रिस्की आहे ते, की आपण 2-2 हजार लोकांसमोर जर लाईव्ह ट्रेड करतो, लॉस पण होऊ शकतो. लोकांची रिॲक्शन काय होईल समजत नाही. पण ह्याची ताकद आपल्याला स्वामी समर्थ देतात की लोकांची मदत करा. आणि भरपूर लोक, आपण एवढे ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही तरी भरपूर लोक आपल्या पाठीशी आहेत आणि मला खूप बरं वाटतंय की चाललं आहे. आणि मार्केटचं ट्रेंड सांगितलं तर आपलं इंडियन मार्केट कधी पण अपट्रेंडमध्येच जास्त राहणार आहे. आता तुम्ही बघताय किती SIP होत आहेत, नवीन लोक भरपूर SIP टाकतात आणि त्या SIPमुळेच आपली निफ्टी पडत नाही, ती वरतीच जाणार आहे. तर लॉंग टर्म कोणी इन्व्हेस्ट करत असाल तर जास्त करून ते बाय साईडलाच जायला पाहिजे त्यांनी. अच्छा निलेशजी, आणखी एक की मी समजा एखादी नवखी आहे शेअर मार्केटसाठी आणि मला तिथे ट्रेडिंग करायचं, पण मग मी इन्व्हेस्ट करताना माझं भांडवल हे कमी हवं की जास्त हवं? बघा, तुम्ही नवखे आहेत तर कधी पण कमी भांडवलपासूनच सुरू करा. कारण का तुम्ही मोठे भांडवलपासून कराल आणि तुम्हाला माहिती आहे की शिकताना लॉस तर होणारच, आणि लॉस झाल्यावरती मग तुमची हिंमत तुटणार. त्याशिवाय कमी नाही केल्यावरती काय वाटत नाही. तुम्ही समजा की ती मार्केटला गुरुदक्षिणा दिली कमी शिकण्यासाठी, आणि जेव्हा तुम्ही परफेक्ट व्हाल आणि तुमचा तरी लॉस झाला असेल तरी त्या जो लॉस झाला आहे तो तुम्ही 5-6 महिन्यामध्ये रिकवर करू शकता. त्याच्यामुळे कोणीही सुरुवात करत असेल तर एकदम कमी भांडवलपासून सुरुवात करा. नक्कीच. तर निलेशजी, तुम्ही इथे आलात आणि खूप छान तुमचं मार्गदर्शन लाभलं आमच्या प्रेक्षकांनी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला हा एक महत्त्वाचा मुद्दा कळला की शेअर मार्केटमध्ये तुमचं नॉलेज असल्याशिवाय आणि प्रॅक्टिकल तुम्ही शिकल्याशिवाय कुठलीही गोष्ट करू नये. तर हे होते निलेश पाटील. जर तुम्हाला सुद्धा शेअर मार्केट ट्रेडिंग शिकायचं असेल, त्याची स्ट्रॅटर्जी काय आहे ते जाणून घ्यायची असेल, शेअर मार्केटची सायकोलॉजी काय आहे ते जाणून घ्यायचं असेल, तर तुम्ही निलेश पाटील यांना नक्कीच भेटू शकता. आणि त्यासाठी सगळे संपर्क क्रमांक आहेत ते तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. ते तुम्ही नोंद करून घ्या तुमच्या डायरीमध्ये आणि सरांना या नंबर्सवर संपर्क करून तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता. तसं सरांचं यूट्यूब चॅनल आहे शेअर मार्केट निलेश पाटील म्हणून, तर ते सुद्धा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा. इथे सुद्धा सर वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतात शेअर मार्केट संदर्भातल्या, आणि त्यामुळे तुम्हाला सुद्धा याचा नक्कीच फायदा होईल शेअर मार्केटमध्ये प्रॅक्टिकली ट्रेड करताना. सर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचं. थँक्यू. त्यानंतर आपण इथेच थांबतोय. नमस्कार.